दरम्यान लोकसभा उमेदवारीवरून ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर निशाणा साधलाय, तेव्हा राणेंनी काय उत्तर दिलंय आपण पाहूया। एक मात्र नक्कीच आहे की नारायण राणेंना ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्याची हिंमत जी पाहिजे ती हिंमतच नाही आहे। त्यांना माहिती आहे 1001% पराभव होणार आहे। आणि दुर्दैव असं आहे मोदी साहेबांचं की ज्यांना यांनी केंद्रीय मंत्री केलं ते केंद्रीय मंत्री असूनसुद्धा नारायण राणे लोकसभेची निवडणूक लढवायला कच खात आहेत। यातच मोदी साहेबांचं ते अपयश आहे। नारायण राणेंचं तर आहेच, पण मोदी साहेबांचं अपयश आहे। उलट केंद्रीय मंत्र्याने बेधडकपणे उतरायला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आपटायलाही पाहिजे। जिंकून येण्याचा तर विषयच नाही, परंतु पराभव समोर दिसतोय पण पळ काढायचं अशा पद्धतीने हे पळपुटे नेते आहेत। आंबोलीमध्ये विनायक राऊतांनी त्याच्यावर स्टेटमेंट दिलंय की राणे उभे राहणार नाही। त्यांनी डिक्लेअर केलं होतं की मी निवडणूक लढवणार नाही। ते निवडणुकी आधीच कच झालेले आहे। त्याला घाबरून मला मांजरा कुत्र्यांना मी घाबरत नाही हे दे सांग त्याला। कुत्री मांजरांना मी नाही घाबरत आणि निवडणुकीत का अशा ह्याच्या कारणासाठी नाही म्हणालो। आता सगळं झालं ना, आयुष्यात मिळालं ना, त्याच्यासारखं काय आहे पुढे पण लोंबकळत राहायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।